श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस आनंदाचा जाओ, तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी माझे नवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकेल ते सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील. उद्या 3 जुलै वार बुधवार, या दिवशी प्रदोष व्रत आलेले आहे, म्हणून याला बुध प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी सायंकाळी भगवान शिवाची आणि त्याच्या परिवाराची विधिवत पूजा केल्यास आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले जाते. देवादिदेव महादेव इतके भोळे आहेत की तांब्याभर जलाने त्यांना आपण अभिषेक केला त्यांच्या पिंडीवर तर लगेच ते प्रसन्न होऊन भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. तर तुम्ही विचार करा, प्रदोष व्रताच्या दिवशी आपण जर काही विशेष उपाय जर केले तर पहा, आपली इच्छित मनोकामना महादेव नक्कीच पूर्ण करतील. विवाह इच्छुक मुलामुलींनी बुध प्रदोषच्या दिवशी मनोभावे जर एक उपाय केला तर त्यांचे विवाहाचे योग नक्कीच जुळून येतील आणि त्यांचा विवाह शीघ्र होईल. प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. सूर्यास्ताच्या आधी आणि सूर्यास्तानंतरचा 1.5 तासाचा जो कालावधी असतो त्याला प्रदोष काळ असे म्हणतात. हा उपाय ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाही आहेत त्यांनी स्वतः करावा, आणि जर त्यांना स्वतः करायला वेळ नसेल, शिक्षणामध्ये नोकरीमध्ये ते बिझी असतील, तर आईने हा उपाय आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी केला तरीही चालू शकतं. पण पहा, शक्य असल्यास प्रत्यक्ष मुलाने म्हणजे विवाह इच्छुक मुलाने किंवा मुलीने हा उपाय करावा. बुध प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराजवळ जर एखादं शिवमंदिर असेल तर तिथे जायचं आहे. आणि पहा, आपल्यासोबत एक तांब्याभर पाणी, त्या पाण्यामध्ये थोडेसे मुगाचे, हिरवे अख्ख्या मुगाचे दाणे, एक बेलपत्र आणि एक गुळाचा खडा, ह्या 3 वस्तू टाकायच्या आहेत. पहा, पाण्यामध्ये पुन्हा एकदा सांगते, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध जल भरून एक बेलपत्र जे शिवाला अतिशय प्रिय आहे, हिरव्या मुगाचे अख्खे हिरवे मूग घेऊन काही दाणे म्हणजे 10-15 दाणे त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि एक गुळाचा खडा त्या पाण्यात टाकायचा आहे आणि आपल्याला सोबत शिवमंदिरामध्येही घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर विवाह इच्छुक मुलाने किंवा मुलीने हे जे पाणी आहे तांब्यामध्ये, आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते पाणी शिवाला आपली इच्छा प्रकट करून, आपली इच्छा बोलून हे जल भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण करायचे. त्यानंतर भगवान शिवाच्या पिंडीला चंदन लावून पांढरं पुष्प, अक्षता अर्पण करायचे आहे, धूपदीप ओवाळायचा आहे, भगवान शिवाची आरती करायची आहे. या उपायामुळे तुमचा विवाह शीघ्र होण्यास मदत होईल. पहा, कितीही अडचणी तुमच्या विवाहामध्ये येत असतील तर तुम्ही अजून हा एक छोटासा उपाय केला नसेल तर उद्याच्या दिवशी, बुधप्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने विवाह इच्छुक मुलाने किंवा मुलीने हा उपाय करा आणि बघा, याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. नवग्रहातील शुक्र हा प्रभावशाली ग्रह आहे. कुंडलीत शुक्र दोष असल्यास विवाहामध्ये अडथळे येतात आणि तुमच्या कुंडलीमध्ये हा शुक्र ग्रह तुम्हाला मजबूत करायचा असेल तर बुधप्रदोषच्या दिवशी आणखी एक उपाय तुम्हाला सांगते. एक तांब्या घेऊन त्या तांब्यामध्ये शुद्ध जल भरायचं आहे आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकायचे आहे, म्हणजे अर्धा चमचा मध त्या पाण्यात टाकून थोडेसे पांढरे तीळ त्या पाण्यात टाकून आपल्याला हे जे पाणी आहे, मध आणि तीळ मिश्रित पाणी, हे भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण करायचे.
शिवपूजेसाठी प्रदोष काळ अतिशय शुभ फल देणारा मानला गेलेला आहे। त्याचं कारणही तसं आहे। या वेळेत भगवान शिव अतिशय प्रसन्न आणि आनंदी मुद्रेमध्ये असतात आणि अशा वेळी भक्त त्यांची जेव्हा उपासना करतात त्यावेळी ते त्यांच्यावर लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात। पती पत्नींमध्ये वारंवार भांडण होत असेल, त्यांच्यामध्ये जमत नसेल तर पहा, वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येण्यासाठी बुधप्रदोषच्या दिवशी उद्या एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय पत्नीने केला तरीही चालू शकतं किंवा पती पत्नी मिळून दोघांनी केला तर अतिशय उत्तम। तर काय करायचं आहे, संध्याकाळी शिव मंदिरात तुम्हाला जाऊन एका वाटीमध्ये दही घेऊन त्या दह्यामध्ये 1 चमचा मध टाकून दही आणि मध मिश्रित हे जे तुमच्याकडे आहे मिश्रण त्याने तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे। तर अतिशय प्रभावी हा उपाय आहे, तुम्ही उद्या करून बघा। यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा हा नक्कीच येईल। आजच्या व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा। आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार।